हॅलो एव्हरीवन, आता आपण पहिलं बघणार आहोत सुरमई जी आहे ती फ्राय करायची आहे। त्याच्यासाठी बघा आपण हे मसाले घेतलेले आहेत, हळद, मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि फिश मसाला। त्याला मस्त असं मॅरिनेशन करायचं आहे। आता हे एक अंडा आहे, त्याच्यातला व्हाईट बल्ब जो आहे तो मी त्याच्यामध्ये टाकते, तर तुम्ही बघत असाल आता। आणि तो व्हाईट बल्ब टाकल्यानंतर त्याला मी मिक्स करते आणि चांगलं असं मॅरिनेशन करून त्याला एक 10 to 15 मिनिटसाठी ठेवलेलं आहे। तर आता हे आपण ठेवून दिलं आहे, तर त्याच्यालगत आता आपण टोमॅटो सॉसची तयारी करूया। तर बघा आता मी ते खोबरं किसून घेतलं आहे आणि खोबरं किसून झालं की हे मसाले जे आहेत, धने, अद्रक, लसूण आणि ही जी आहे ती आपली मसाला मॅगी मसाला असतो ना त्याची पूड आहे आणि संकेश्वरी मिरची आहे। हे 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत, ते 2 कट करून चांगले वॉश करून घेतले आणि ते मी मिक्सरला लावून घेतले। त्याचा वाटप काढलेला आहे आणि टोमॅटोचं पण वाटप, कच्च्या टोमॅटोचं वाटप केलेलं आहे। आता आपण फोडणी घालणार आहोत। तेल घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकून ते तडतड होऊन दिलं आहे। त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये तो मी वाटलेला मसाला आहे तो घातला आणि तो चांगला 2 मिनिटासाठी परतून घेतला। त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी केलेली होती ती घातली, ती पण चांगली परतून घेतलेली आहे। हा मसाला आम्ही चांगला 5 मिनिटं परतून घेतला। त्यानंतर याच्यामध्ये मी आता गरम पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जसं टेक्स्चर असेल पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे गरम पाण्याचं टेक्स्चर टाकून त्याला ढवळून द्यायचं आहे। एक चांगली उकळी आणून द्यायची आहे। त्याला उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत एक उकळी काढून घ्यायची आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करून साईडला ठेवायचं आहे। आता मी रवा फ्रायमध्ये मच्छी फ्राय करून घेते। तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल घालून तेल थोडंसं गरम होऊन दिलेलं आहे। रव्याला चांगलं फिशला चांगलं रव्याने मॅरिनेशन घेतलेलं आहे करून आणि आता ते मॅरिनेशन केलेलं जे फिश आहे ते मी फ्राय करायला ठेवलेलं आहे। 3 ते 4 तुकडे मी आता फ्राय करायला घेतलेले आहेत। आता तुम्ही इथे बघत असाल की मी एक साईड भाजून घेतली, आता मी दुसरी साईड पलटी करून घेत आहे। सगळ्या फिशची ही दुसरी साईड जी आहे मी आता पलटी करून घेणार आहे। आणि हे बघा आता दुसऱ्या साईडला जे आहे पलटी करून मी ते दुसरी साईड भाजून घेतली आणि ते काढून दिली। अशा पद्धतीने आपले फिश फ्राय सगळे रेडी झालेले आहेत। मस्तच असे कुरकुरीत फिश फ्राय झालेले आहेत आपले। आता मी तुम्हाला दाखवत आहे टोमॅटो सार आणि हे फिश फ्राय माझं कसं झालं आहे ते बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि ह्या मिनी ब्लॉगसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। टिल देन टेक केअर, बाय।